लाईनअप करून घ्यायचे आहे. दोन्ही संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहेत. मैदान खाली आहे, आपण त्वरित उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर सन्मान मूर्ती आहे. सन्माननीय समाधान गोडी बोंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते. आपण साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय समाधानजी गोडी. सतीजी यांना विनंती करतोय, आपण सन्माननीय समाधानजी गोडी यांचा सन्मान करायचा आहे. संजय सर, राऊंड नंबर 2 चा पहिला सामना जर होत असेल तर आपण नाव घ्यायचं आहे. त्यानंतर सन्मान मूर्ती आहे. कातरपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य गणेश गुणेकर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत व्यासपीठावरती. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान घेतोय. सन्मान्य विजयजी म्हात्रे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान्य गणेशजी गुणेकर कातरपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. सदा सिद्धिकृपा बोमणकरपाडा आणि गावदेवी वावे हे दोन्ही संघ अजून सुद्धा लाईनअप झालेले नाही आहेत. सदा गावदेवी वावे आणि सिद्धिकृपा बोमणकरपाडा. त्यानंतर सन्मान मूर्ती आहे. जयवंतजी ठाकूर माजी सदस्य चिंचोटी ग्रामपंचायत यांचं स्वागत होईल. अमोल वाडेकर यांना विनंती करतोय, आपण सन्माननीय जयवंतजी ठाकूर चिंचोटी गावचे माजी सदस्य ग्रामपंचायत चिंचोटीचे माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान घ्यायचं आहे. जयवंत ठाकूर. प्रतिज्ञा बांधण विरुद्ध दत्तात्रय स्पोर्ट पनवेल असा महिलांचा सामना खेळाला क्रमांक 1 वरती सुरू झालेला आहे. जबरदस्त पुरुष, अत्यंत जबरदस्त पुरुष आपण बघतोय. कबड्डीचा धरारा दोन्ही संघ परागले आहे. अलिबाग तालुक्यामधल्या प्रतिज्ञा बांधण आणि पनवेल तालुक्यामधला दत्तात्रय स्पोर्ट पनवेल अशी ही लढत दोन्ही संघाने प्रयत्न केले. 4च्या डिफेन्स मध्ये रेड जबरदस्त चैन, अत्यंत सुंदर चैन सपोर्ट आला. अगदी अंतिम क्षणाला सपोर्ट आला होता. त्यानंतर मांडवा गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रमोदजी धर्वी यांचं स्वागत आणि सन्मान होईल. रवींद्र म्हात्रे बैलगाडीवाले यांना विनंती करतोय, आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचं आहे. रवींद्र म्हात्रे अर्थात रायगड जिल्ह्यामध्ये बैलगाडी शर्यत आपण नेहमीच पाहतो आणि त्यामध्ये चालक आणि मालक अर्थात सन्माननीय रवींद्र म्हात्रे झिराड गावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. प्रमोदजी दलवी मांडवा गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचं सन्मान करत आहेत. नाद एकच बैलगाडा शर्यत रवींद्र म्हात्रे
यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रमोदजी दलवी यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. सेवा क्रीडांगण क्रमांक 2 अजून सुद्धा खाली आहे. दोन्ही संघाने अजून सुद्धा लाईनअप केलेलं नाही आहे. दोन्ही संघांना फायनल कॉल केला होता. संजय सर, मैदान क्रमांक 3 वर सामना लास्ट मिनिट मध्ये एंटर झालाय. त्या ठिकाणी सुद्धा जे संघ खेळणार आहेत त्यांना त्वरित बोलवायचं आहे. मैदान क्रमांक 3 वर क्रीडांगण क्रमांक 3 वरती श्री गणेश दलवी खरोशी विरुद्ध नांदादेवी नांदायपाडा आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. श्री गणेश दलवी खरोशी विरुद्ध नांदादेवी नांदायपाडा क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार राहायचं आहे. आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. सिद्धिकृपा पवटकरपाडा आणि गावदेवी भावे या संघाला बराच वेळ कॉल केला आहे आणि त्यातूनच संघ उपस्थित झालेला आहे. गावदेवी भावे संघ उपस्थित झालेला आहे. सिद्धिकृपा पवटकरपाडा आपण चला क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी श्री गणेश दलवी खरोशी विरुद्ध नांदादेवी नांदायपाडा आपण सुद्धा क्रीडांगण क्रमांक 3 साठी या. संजय सर, आदरणीय छोटम शेठ यांना विनंती आहे, आपण कोर्ट नंबर 3 कडे यायचं आहे. जय हनुमान वाघोडे संघाच्या माध्यमातून आपला सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर सन्मान मूर्ती आहे. सन्माननीय संदीपजी दलवी मांडवा गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीपजी दलवी यांचं स्वागत करण्यासाठी नागेश मात्रे यांना विनंती करतोय. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. या ठिकाणी यायचे वांगड गावच्या सर्व खेळाडू या ठिकाणी यायचे. या ठिकाणी या. जय हनुमान वांगड गावचे सर्व खेळाडू या ठिकाणी या ना. इथे या ना. कॅप्टन कुठे गेला? कर्णधार कुठे गेला? या इथे यायचे. सर्वांनी इथे यायचे. कर्णधार इथे यायचे. लाईव्ह कॅमेरा जर मॅन असेल तर प्लीज जरा लाईव्ह वरती दाखवा. कॅमेरामॅन समोर थोडंसं असं या ठिकाणी बसा. आपल्या जे संघ आहेत, आपला जो गाव आहे तो वाघोडे संघ, जगाच्या संघांना पुढे यायचे. आता पुढे यायचे. आपण या ठिकाणी आला कसं वाटतंय? पुढे शेट समोर आलेले शेट इथे समोर यायचे. तर कॅमेरा थोडंसं कॅमेरा समोर शेट इथे ना. दादा कसं वाटतं आपण या ठिकाणी आला खेळण्यासाठी? त्या अगोदर आपण शेटचा सन्मान केला जातो. या ठिकाणी पहिला अगोदर शेटचा सन्मान केला जातो. वाघोडे गावाकडून या ठिकाणी शेटचा सन्मान केला जातोय. कॅमेरा समोर आहे. घ्या शेटचा सन्मान करतो आपण या ठिकाणी. शेट वाघोडे ग्रामस्थ मंडळ आणि वाघोडे गावाकडून या ठिकाणी शेटचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय छोटम शेठ आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचा सन्मान केला जातोय. आपले सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. जय श्रीराम आवाज येतात. जय श्रीराम. अरे जय श्रीराम. धन्यवाद सर. थँक्यू. 2 मिनिटं 1 मिनिट वाघोडे संघाचा कर्णधार या ठिकाणी आहे. आपण धन्यवाद साहेब. कसं वाटतं या ठिकाणी खेळायला? दरवर्षीप्रमाणे ही तिसरी टूर आहे. शेटनी मी पुन्हा परत सांगेन, कारण मला वाटते आमच्या शब्दाला मान देऊन शेटने हे तिसरं पर्व पण एकदम हे तर सांगता नाही येणार काय आहे, शब्द नाही राहिले. मी एवढंच फक्त सांगेन की शेटनी जो दिलेला शब्द तिसऱ्या पर्वाकडे दिला. आमच्या इथे अशी टुर्नामेंट होती आणि त्या टुर्नामेंटला शेटनी शब्द दिला की आपण हे करू. आणि करताना फक्त 25 रायगड जिल्हा महिलांची स्पर्धा, या स्पर्धातून आज आपण प्रगतीपथाकडे चाललेलो आहोत. यासाठी आम्ही सर्व खेळाडू आणि नंतर सगळे प्रेक्षक यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने शेटला मी धन्यवाद देईन. तुम्ही आमच्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म केलं. पैसे सगळ्यांकडे असतात, पण ते समोर आणण्याची ताकद फक्त शेटनी दाखवली आणि त्यासाठी आम्ही शेटची पुन्हा एकदा हे करेल. पण आमची एकच विनंती आहे की पूर्ण एक मॅच थांबवा आणि शेटसाठी सर्वांनी आम्ही एक राऊंड अप घेऊ आणि शेटसाठी सर्वांनी पूर्ण गॅलरी उभी राहिली पाहिजे, एवढीच आमची एक इच्छा आहे. आणि एक आम्ही राऊंड मारणार आहोत.
अरे एक डायलॉग तर पाहिजेत ना काय टायमाला एक डायलॉग असतो मला आठवतं आणि एक डायलॉग तर असलाच पाहिजे. तो 3 वर्ष मारतोय पण कसं आहे ती गोळी मारायची परत आलेली नाही. ती छोटम शेट की बोली सगळ्यांनी आवाज द्या. छोटम शेट की बोली बंदूक की गोली आणि ती अचूक निशाण्यावर गेलेली आहे. हे तुम्ही बघताय 3ऱ्या वर्षात हे नवीन तिसरं पर्व आणि हे 3रं पर्व काय गोळी तो यासाठी पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि पुढे 1 मिनिटासाठी मॅच थांबवा आणि संपूर्ण गॅलरी पूर्ण उभी राहिली पाहिजे राऊंड अप करताना. डीजे हे डीजे भाई एक लक्षात ठेवा 1 मिनिटाची मॅच थांबवायची आहे. एक गाणं आहे ना गाणं कुठलं पण एक गाणं जय श्रीरामचे गाणं वाजवू द्या. जय श्रीरामचं या ठिकाणी हे आपले खेळाडू हे सर्कलमध्ये फिरणार आहे. डीजे लक्षात आहे डीजे भाई हात दाखवायचा आणि डीजे माझा आवाज बोलतोय जय श्रीरामचं गाणं वाजलं पाहिजे. 1 मिनिटासाठी मॅच थांबवलेली आपण पूर्ण या ठिकाणी राऊंड अप केला पाहिजे. सर्व गॅलरी उभी राहायची. गॅलरी वाले कुठे उभे आहेत का? सर्वांनी उभे राहायचे. सब लोग खड़े हो जाएंगे. सब लोग सर्व गॅलरी उभे राहायचे. सब भरपूर धन्यवाद. अरे छोटम शेर आगे बढ़ो. छोटम शेर आगे बढ़ो. थँक्यू. दोन्ही प्रवेशद्वारावरती प्रेक्षक आहेत. कृपया तिथून दोन्ही सगळे येणार आहेत. तर प्रवेशद्वारावरती जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला व्हायचं आहे. तिथून संघाला आपण आमंत्रित करतोय. तर कृपया आपण तिथून बाजूला व्हायचं आहे. श्री गणेश दलवी करोशी आणि नांदादेवी नांदापडा आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. श्री गणेश दलवी करोशी आणि नांदादेवी नांदापडा या दोन्ही संघांना सुद्धा विनंती करतोय आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. तर आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती आमंत्रित करतोय संघ. डीजे रेडी. डीजे रेडी.
हर्षा पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान आणि स्वागत होईल. मिलिंद वाडेकर यांना विनंती करतोय आपण दिवी पारंगी येथील सन्मान्य केशवजी हर्षा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. कॅप्टन पुढे कर्णधार पुढे येते दोन्ही कर्णधाराचे जिंदी मराठाचा कर्णधार माझ्यासमोर येतोय. उमरकर बाणा क्वार्टर फायनलचा मॅच आहे. 2 मॅच जिंकला. तिसऱ्या मॅचला सुरुवात होत आहे. पहिली मॅच खेळत आहे. काय स्ट्रॅटेजी असेल आता मात्र या ठिकाणी? त्यानंतर सन्मानपूर्ती आहेत सन्माननीय सुनील चंद्रकांत पाटील दिवी पारंगी गावचे सामाजिक कार्यकर्ते. आता विनायकजी पाटील आपण आपल्या शिवहस्ते सुनील चंद्रकांत पाटील भरपूर जण तुम्हाला लाईव्ह पाहत आहेत. मॅच झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच सर्वांची अपेक्षा खूप मोठी आहे. आता गेम आम्ही जिंकून दाखवले. क्रीडांगण क्रमांक गेम जिंकून दाखवा. बस आपलं कर्णधार पुढे येते. वरती सामना ठरला. पुतुबाईचा पाडा विरुद्ध जयमान वाघोडे. या सामन्यामध्ये जयमान वाघोडे आपल्याला 12 गोल विजय झालेला आहे. संजय सर मैदान क्रमांक 3 मोकळं झाले. गावदेवी भामेचा सर काय वाटतंय? आपण एक कानावरती काय सर्वांनी बरं नाही पण ती पट्टी लावलेली काय याचं कारण काय? सर सी गणेश दळवी खरोशी आणि नांदाई पडा आपण लाईनअप करायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 खाली आहे. आपण दोन्ही लाईनअप करून घ्यायचं आहे. यार पाली लावली पण काय बाले म्हणून भेटेल झाले. कसं वाटतं? अरे मॅच ही खूप जबरदस्त होणार कारण आपण 2 मॅच जिंकले. काय म्हणजे सन्मानपूर्ती असेल दिवी पारंगी गावचे सन्मान्य मनोहर पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी एक मिनिट ऋषिकेश भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान्य मनोहरजी पाटील दिवी पारंगी गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचं आपण स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. संजय सर जरा कोऑर्डिनेशन ठेवा. धनंजय या ठिकाणी काय वाटतं? कसं म्हणजे काय काय स्ट्रॅटेजी असेल तुमची? स्ट्रॅटेजी असं काय नाही. आम्ही पण गेल्या वर्षी ते बक्षीस पात्र झालेलो पण 2 संघ आहेत कोणतरी एक जिंकणारच आहे. त्यानं पण कमी लेखून चालणार नाही आणि त्याही पण आम्हाला कमी लेखून चालणार नाही. क्या बात आहे दोन्ही. अरे मॅच वरती खेळताना खूप फरक आहे ना मातीचा आणि मॅचचा. हां थोडं दमायला होते. ते दमायला होते अजिबात. पण आता सगळे करून घ्या. वारंवार बॅटवरती स्पर्धा होणार आहे तर दोन्ही संघाला शुभेच्छा. आपले सपोर्ट आले ते भावेचे आहेत ना. भावीवाले कुठे हनुमंतजी बेलोशे अरे आवाज द्या आवाज द्या. सरपंच पाचगणी यांचं स्वागत आणि सन्मान घेण्याची विनंती करतोय. कुठे पहिल्याला आवाज द्या. मोबाईल पहिला कुठे करूया आपण. मैदान क्रमांक 3 वर संजय सर मैदान मोकळं पडलंय. मैदान क्रमांक 3 वरती श्री गणेश दळवी खरोशी विरुद्ध नांदाई दिवी नांदाईपाडा. यामध्ये नांदाईपाडा हा संघ उपस्थित झालेला आहे. श्री गणेश दळवी खरोशी आपल्याला फायनल कॉल आहे. श्री गणेश दळवी खरोशी आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. बराच वेळ मैदान खाली आहे. आपण त्वरित आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना संपला. त्या सामन्यामध्ये सामनावीर मानकरी आहे विक्रांत थले पुतुबाईचा पाडा. आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. विक्रांत थले पुतुबाईचा पाडा. मोबाईल जेव्हा कोणाला लागला असेल ना तेव्हा दुसऱ्या वेळेला आपण तिला का दाखवू लागला. ग्राउंड नंबर 3 आम्हाला सांगायचं आहे. संजय भाई जरा कोऑर्डिनेशन ठेवा. संजय दोन्ही संघ आलेले. एक मिनिट सर एक मिनिट. इट इज रेडी. हा प्रवेशद्वार खाली करायचं आहे. हरिजी सर आपण थोडंसं पाठीमागे घ्या सर्वांना. वैभव घरात आपण संघाला आमंत्रित करतोय. डीजे रेडी.
जबरदस्त मॅच आपण बघणार आहोत क्रीडांगण क्रमांक 3 वरती शिवसागरगड पंचकुशी विरुद्ध अलिबाग रिवर्स पंचकुशी नांदादेवी नांदापाडा विरुद्ध श्री गणेश दळवी खरोसी आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती पाहतोय. थँक्यू संजय भाई, थँक्यू. कर्णधार पुढे यायचे नागेश्वर आवाज, कर्णधार पुढे यायचे नागेश्वर आवाज. कॅप्टन नागेश्वर नांदे पडा मागता या पुढे विक्रांत आलेला आहे. इथे विक्रांत आपण पारितोषिक देतोय. गैरी नागवायला विनंती करेल आपण विक्रांत या ठिकाणी सन्मानित करायचंय. सन्माननीय गैरी नागवा बोंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतोय आपण विक्रांत यांना सन्मानित करायचं आहे. अरे या भाई या इथे कर्णधार इथे यायचे. वेलकम नांदेपाडा सण माझ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित. नांदेपाडाचे सपोर्टर कुठे आहेत बाबा? इथे आलेत काय? आपल्या गावाची टीम दुसरी टीम नांदेपाडाला कुठे गेली? इथे आहेत का जवळ? कुठे आवाज येत नाही बाबा नांदेपाडावाले? अरे बापरे, फुल क्राऊड आहे. कसं वाटतंय? 3 मॅच आहेत, आपण तिसरी मॅच खेळायला लागला. पहिला मॅच आहे आणि काय म्हणजे सगळे असणार. एखादा कुठला खेळाडू दुपारला बाहेर गेलाय की त्याला दुसऱ्याला इन केलेलं आहे? सगळे प्लेयर सगळे खेळाडू फिट आहेत, काय टेन्शन नाही करता. सर्व फिट आहे ना? भाकऱ्या बाहेर खाल्ल्या ना सर्वांनी? किती भाकऱ्या खाल्ल्या सर्वांनी मिळून? जेवण आले पोटभर जेवून आले. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या ठिकाणी. कर्णधार पुढे यायचे, आपण उभं राहायचं. कॅप्टन या ठिकाणी धन्यवाद तुमचे. या ठिकाणी आपण खारोशी संघाचे खेळाडू या ठिकाणी आहेत. कसं वाटतंय? आणि आपण तिसरी मॅच खेळायला जाणार. सगळी समोर आहे. नांदेपाडा संघ स्ट्रॉंग संघ, तुम्ही पण स्ट्रॉंग आहात. आता मात्र काय खेळी करणार आहे? थँक्यू सर. नवगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सूरजजी पाटील यांचा सन्मान होईल. संजय भाई 1 मिनिट, फक्त 1 मिनिट थांबवतोय. रवींद्र म्हात्रे, संजय सर थोडा वेळ द्या, थोडा वेळ. प्रथम शेठचे मी धन्यवाद करतो की आम्हाला एवढं चांगलं खेळायला भेटलं. धन्यवाद शेठचे, आभार आहेत आम्ही. धन्यवाद, आभार शेठ केलं तुम्ही. आणि मॅचवरती खेळतात. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. प्रो कबड्डीची फील्ड येते की नाही येते? आपण या ठिकाणी शेठ, आपण या ठिकाणी शेठचा सन्मान करणार आहात. आपण पुन्हा शेठचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण पाहतोय खरोशी संघाकडून, दळवी खरोशी संघाकडून शेठचा सन्मान केला जातोय. त्यामध्ये शेठ प्रत्येक संघ या ठिकाणी शेठच्या पाठीमागे वेळा आहे आणि या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण पाहतोय शेठचा सन्मान केला जातोय. क्रीडांगण क्रमांक टाळ्याचा आवाज आला पाहिजे सर्व ठिकाणी हात सन्मानासाठी. दळवी खरोशी संघ धन्यवाद. आपण या ठिकाणी आपला खेळ खूप भरमध्ये दाखवला आणि कबड्डी म्हणजे आपल्या सर्वांचा ध्यान काय खेळ आहे आणि चांगल्या पद्धतीने खेळा. बरोबर बरं वाटतं या ठिकाणी एवढा मोठा माहोल आणि प्रो कबड्डीची फील्ड आहे. त्या ठिकाणी दोन्ही संघाला शुभेच्छा देताना आपण पाहतोय. नांदेपाडा नांदेड. मी फर्स्ट टाइम जेव्हा कॉम्पिटिशनसाठी आलेलो ना, तर नांदेपाडा नांदेसाठी आलेलो. मी मला अजून आठवण त्याने जो संघ खेळतोय नांदेपाडाला सर्वात डेंजर खेळाडू माझ्या समोर उभा आहे. बघा असं वाटते तर डेंजर घातक. या ठिकाणी दळवी खरोशी संघाला शेठ शुभेच्छा देताना आपण पाहतोय. सर्व स्ट्रॉंग खेळाडू आपण लहान मुलाला पण पाहतोय. मंदिराच्या आतमध्ये उभं आहे. सर्व 16, 17, 18, 25, 26 वर्षाची मुलं आहेत. आणि कबड्डी म्हटल्यावर नागडा खेळ हा वेगळा खेळ आहे. आपला पॅशन आहे हा. प्रो कबड्डीचा टच आणि दिलेला आंतरराष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा आहे. आणि टॉपसाठी आपण बोलूया, आपण सामन्याला सुरुवात करूया. हॅलो 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 टीव्ही अंपेयर ग्राउंड नंबर 1 रिव्यू बांधन चॅलेंज बोनस पंच डिसिजन नो बोनस प्लीज रिव्यू. बांधल संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायरसाठी आहे. बोनससाठी रिव्ह्यू आहे सर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुरुषांचा पुढील सामना असेल जहनुमान वायशेत विरुद्ध मर्याई कोलगर. आपण दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयारीचं आहे. जहनुमान वायशेत विरुद्ध मर्याई कोलगर. आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती अलिशान श्रीगाव विरुद्ध श्री गणेश खंडाने. आपण संजय सर मैदान क्रमांक 3 वर या ठिकाणी बिग फाईट नांदेपाडा वर्सेस दळवी खरोशी. ऑफिशियल स्टार्ट युअर मॅच. क्रीडांगण क्रमांक 3 साठी अलिशान श्रीगाव विरुद्ध श्री गणेश खंडाने. या दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार आहे.
TV umpire. Ground number 1, Bandhan challenge bonus, पंच decision, no bonus. Please review. बांधण संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाने बोनस नाही दिलेला आहे. क्रीडागट क्रमांक 1 वरती पुढील सामना असेल महिलांचा दिलखुश आवाज विरुद्ध प्रतीक्षा स्पोर्ट पेन. दिलखुश आवाज विरुद्ध प्रतीक्षा स्पोर्ट पेन या दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार करायचा आहे, लाईन अप करून घ्यायचा आहे. दिलखुश आवाज विरुद्ध प्रतीक्षा स्पोर्ट पेन या महिलांच्या दोन्ही संघाने लाईन अप करून घ्या. Give successful bonus point. Bandhan. Review successful. Bonus point Bandhan. सक्सेसफुल झालेला रिव्ह्यू. बांधण संघाने जो रिव्ह्यू अवलंबला होता तो सक्सेसफुल झाला आहे. 1 more रिव्ह्यू असेल. अत्यंत अटीतटीची लढत महिलांचा सामना आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू सामना प्रतिज्ञा बांधण विरुद्ध दत्तात्रय स्पोर्ट पनवेल यांची मध्ये लढत 15-7 अशा गुणफलकाने हा मॅच सुरू आहे. दत्तात्रय स्पोर्ट पनवेल संघ 15 गुणांवरती आहे. 7 गुणांवरती आपण बघतोय प्रतिज्ञा बांधण हा संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. रिचाची रेड आपण बघतोय. एक जबरदस्त रायडर त्यानंतर सन्मान मूर्ती आहे. सूरज पाटील नौकार सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान होईल. राजेंद्र झिराडकर यांना विनंती करतोय आपण सन्मान्य सूरज पाटील नौकार सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. नौकार गावचे सामाजिक कार्यकर्ते छोटे खंदे सपोर्टर आपण बघतोय. सूरज पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जयपाल वायशेट मर्याई कोलगर आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती अनिशांत श्रीगावकर श्री गणेश खंडाने या चारही संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. आपण रेडी जायचं आहे. तर महिलांचा जो संघ असेल दिलखुश आवाज विरुद्ध ग्राउंड नंबर 1 पनवेल चॅलेंज, नो टच पॉइंट, पंच डिसिजन, टच पॉइंट. प्लीज रिव्ह्यू. पंचाने निवडलेल्या टच पॉइंट बांधण संघाचा रिव्ह्यू आहे. नो टच. पनवेल संघाचा आहे. पनवेल संघाचा रिव्ह्यू आहे सर. पनवेल संघ चॅलेंज, नो टच पॉइंट, पंच डिसिजन, टच पॉइंट. प्लीज रिव्ह्यू. त्यानंतर सन्मान मूर्ती आहे हशिरी गावचे सन्मान्य कल्पेशजी पाटील अर्थात राष्ट्रीय खो खो खेळाडू, राष्ट्रीय पंच खो खो आणि रायगड पंच खो खो असे हशिरी गावचे क्रीडा क्षेत्रातले राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय खो खो खेळाडू आणि रायगड पंच सन्मान्य कल्पेशजी पाटील हशिरे यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. टीवी अंपायर ग्राउंड नंबर 1 पनवेल चॅलेंज, नो टच पॉइंट, पंच डिसिजन, टच पॉइंट. प्लीज रिव्ह्यू. सन्मान्य सालावचे सरपंच
कांबळे साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते राष्ट्रीय पंच खो खो स्पर्धेतले सन्माननीय कल्पेची पाटील हाशुरे यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचं आहे. रिव्ह्यू समजला सर. टीव्ही अंपायर पनवेल संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. महाराष्ट्र लेवलला सुद्धा खेळवले असे विकास म्हात्रे यांचं सक्सेसफुल वन टच पॉइंट. रिव्ह्यू सक्सेसफुल. त्यानंतर सन्मान मूर्ती आहे मिलकतकर गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जितेंद्रजी ठोंबरे यांचं स्वागत होईल. जितेंद्रजी ठोंबरे आपण स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय मिलिंद वाडेकर आपण जितेंद्रजी ठोंबरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. टाळ्या शिट्या वाजायला सुरुवात झालेली आहे. सामन्यातल्या रंगतदार स्थितीमध्ये आपण बघतोय आज हा संपूर्ण इंडोर क्रीडांगण अगदी टाळ्यांच्या आणि शिट्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरतीची लढत आहे वावे विरुद्ध सिद्धी कृपा पोपटकरपाडा. मी मगाशीच म्हटले होते दोन्ही सामने अत्यंत जबरदस्त होते. जेथे सिद्धी कृपा पोपटकरपाडा हा अलिबाग रेवसमध्ये कुटुंबाचा संघ आहे. अर्थात आपण बघतोय जबरदस्त गोष्टी जयश्री मागच्या मॅचमध्ये सुद्धा सामना फिरवला होता. 13 नंबरची जर्सी पद्धत पंजाब गेला आणि त्याला प्रत्युत्तर सुद्धा केलेला आपण बघितला. प्रथमेश तुरे हा सुद्धा एक जबरदस्त रायडर गुणांची कमाई करतोय. 10-6 असा गुणफलक आपण बघतोय जेथे भावे संघ जरूर आघाडीवरती आहे. पुन्हा एकदा जयेश शिरे जयेश परब 3च्या डेब्युसमध्ये सुपर टॅकाचा मोका ऑन आहे आणि जयेश शिरेड आपण बघतोय. वावे संघाच्या प्रांगणामध्ये कोर्टवरती जयेश राईट टू लेफ्ट रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होता. जयेशचा राईट कॉर्नरवरती आक्रमण होतं. 27 नंबरच्या वरती आक्रमण होतं परंतु यश मिळत नाही आहे. निमेश गावंड ट्रेडवरती निमेश गावंड एक जबरदस्त श्रीमेश गावंड आपण बघतोय एक आघाडीचा रायडर गेम चेंजर रायडर आपण त्याची ओळख करतोय. वावे संघ म्हटल्यानंतर एक दाट संघ आहे. बामणगाव पंचवीसमध्ये या संघाचा दबदबा आपण नेहमीच राहिलेला आहे. श्रीमेश गावंडची रेड रिक्त हाताने परत श्रीमेश गावंड त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा
सिद्धी कृपा उंबरकर पाडा संघाचं या ठिकाणी ठाणे दिवा गावचे सन्माननीय दिनेश रमेश कोली उपस्थित झालेले आहेत। या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी संजय सर, मैदान क्रमांक 3 वर एक रिव्ह्यू येतोय, थोडा वेळ द्या। क्रीडांगण क्रमांक 3 वरती रिव्ह्यूचा प्रयत्न आहे। आपण नांदेडपाडा विरुद्ध तेथील जो सामना आपण बघतोय दलिबी खरुशी असा मॅच क्रीडांगण क्रमांक 3 वरती सुरू आहे। नऊ 5 अशा गुणफलकांनी सामना सुरू आहे। नांदेडपाडा हा 9 गुणांवरती आहे, 5 गुणांवरती दलिबी खरुशी हा संघ आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती पाहतोय। क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपलेला आहे। क्रीडांगण क्रमांक 1 वरती मैदानचा पुढील सामना असेल दिलखुश आवाज विरुद्ध प्रतीक्षा स्पोर्ट पेन दोन्ही संघाने लाईनअप करून घ्या। दिलखुश आवाज आणि प्रतीक्षा